नमस्कार मंडळी. एका बाजूला बाजाराने आपल्या टेक्निकल ब्रेकआउट दिलेले आहेत, पण फंडामेंटल डेटाचा सपोर्ट न मिळाल्यामुळे बाजार हवा तसा वाढताना आपल्याला दिसत नाही. मग थोडंसं समजून घेऊया की सध्या फंडामेंटल अशा काय फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे बाजार पुन्हा पुन्हा अडकत आहे. तर त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचे व्याजदर. आपण ह्या आठवड्यातच जर पाहिलं तर जी FOMC मीटिंग झाली किंवा आपली जी पॉलिसी अमेरिकन फेडरल रिझर्व्हची जी होती, ज्याची जी कॉमेंट्री आली, त्यामध्ये परत हेच आलं की व्याजदरांमध्ये घट ह्या पॉलिसीमध्ये पण होणार नाही. आणि ते एक्सपेक्टेड होतं, कारण अमेरिकेची बॉन्ड यील्ड ही 4.6च्या जवळपास गेलेली होती. अमेरिकेची इन्फ्लेशनचे आकडे पण वाढलेले झालेले, त्यामुळे व्याजदर कमी करणं हे कुठेतरी सध्या तरी त्यांना बसणारं नव्हतं. मग आता पहिली गोष्ट, गेली 6 महिने का तेजी आली? गेली 6 महिने अमेरिकेमध्ये किंवा भारतामध्ये तेजी ह्यामुळे आलेली कारण 2024मध्ये किमान 3 वेळा व्याजदर कमी करणार हे अमेरिकेनेच जाहीर केलेलं होतं. सो त्या पॉलिसीमध्ये त्यांनी तसं सांगितलेलं नोव्हेंबरपासून. पण तसं तर आता होताना दिसत नाही आहे. इनफॅक्ट आता अशी परिस्थिती आहे ना की यावर्षीचं आता एकच FOMC मीटिंग उरली आहे किंवा आपण म्हणे एकच पॉलिसी जी उरली आहे, त्यामध्ये पण रेट कट होईल की नाही अशी शक्यता आहे. इनफॅक्ट जेरेमी पॉवेल यांनी तर हे सांगितलं की मी पुढच्या पॉलिसीमध्ये वाढवणार नाही. म्हणजे जिकडे ते स्टेबल ठेवणारची भाषा होती तिथे आता वाढवणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली ते असं पण म्हणतात की आम्ही कदाचित वाढवणार होतो. म्हणजे घट तर बाजूला राहिली, व्याजदरांमधली कपात तर बाजूला राहिली, स्टेबल बाजूला राहिलं. आता ते परत म्हणतो ना, हे जे स्टँड्स चेंज होत आहेत ना अमेरिकेचे, हे 2021 पासून चालू आहे. बऱ्याच जणांना हे कळणार नाही की नेमका हा काय प्रकार आहे, म्हणून मी पटकन एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो की हे सगळं समीकरण काय आहे ते. बघा, कोविडमध्ये लॉकडाऊन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी अनेक ह्या प्रगत देशांनी, अमेरिकेने विशेषतः, पैसा अर्थव्यवस्थेमध्ये ओतला. आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर छापला आणि तो अर्थव्यवस्थेमध्ये दिला. पण तो छापला म्हणजे तसं नाही, ती सरकारी डेट असते, म्हणजे ते सरकारी कर्ज असतं एक प्रकारे. पण हा पैसा लोकांच्या हातात गेल्यामुळे लोकांनी भरपूर स्पेंडिंग केलं. अर्थव्यवस्थेला म्हणतो ना, गरजेपेक्षा जास्त पैसा निर्माण झाल्यामुळे खप वाढला सगळ्याच गोष्टींचा आणि तिकडे महागाई वाढत गेली. आणि महागाई वाढल्यावर एकच पटकन फॉर्म्युला असतो, तो म्हणजे व्याजदर वाढवणं. मग एका बाजूला व्याजदर वाढत गेले. व्याजदर वाढत गेल्यामुळे साहजिकच आहे, लोन्स महाग झाले, बॉरोईंग, कर्ज घेणं, पैसा उचलणं हे महाग व्हायला लागलं. मग त्यामुळे तिथे बरेचसे डिफॉल्ट्स व्हायला लागले, क्रेडिट कार्डचे लोन्स वाढायला लागले, एज्युकेशन लोन महाग व्हायला लागले, होम लोनवर डिफॉल्ट्स होत आहेत, कार लोन महाग झाले, मग तिकडे कार सेल्स नंबर कमी व्हायला लागले. सो जे व्याजदर वाढल्यामुळे जे एक सर्वसाधारणपणे जे अर्थव्यवस्थेला जे नुकसान होतं ते व्हायला लागलं. बँकिंग डिफॉल्ट्स आपण बघितले 2023मध्ये फर्स्ट रिपब्लिक असेल किंवा SVB असेल. सो अशा काही गोष्टी आपल्या समोर यायला लागल्या आणि हेच वाढण्याची शक्यता असते जेव्हा व्याजदर वाढतं तेव्हा. व्याजदर वाढल्यामुळे साहजिकच पैसा कुठे जातोय की एक प्रकारे जर सरकारी रोख्यांवर, सरकारी बॉन्डवर जर सरकार जास्त परतावा देते तर साहजिकच आहे पैसा इक्विटी मार्केटच्या ऐवजी फिक्स रिटर्न्समध्ये राहण्याची शक्यता आहे, कारण तिथे व्याजदर जास्त मिळतो. आणि म्हणून हे इक्विटी मार्केटसाठी कुठेतरी निगेटिव्ह मानलं जातं. आणि म्हणून जर व्याजदरांमध्ये घट होणार, व्याजदरांमध्ये कपात होणार, तर तो एक इक्विटी मार्केटसाठी पॉझिटिव्ह सिग्नल असा मानला जातो की जर व्याजदर कमी होत आहे तर साहजिकच आहे पैसा हा इक्विटी मार्केटमध्ये. आणि ओव्हरऑल अर्थव्यवस्थेसाठी पण ते फायदेशीर असतं, कारण उद्योगधंद्यांना कर्ज स्वस्तात मिळेल, पैसा उचलणं सोपं जाईल. सो तिथे त्यांची डेव्हलपमेंट येईल, त्यामुळे पण साहजिकच आहे पैसा इक्विटी मार्केटमध्ये येणं अपेक्षित आहे. ह्याचा फायदा कुठेतरी गोल्डला पण होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच व्याजदरमध्ये कपात होणार किंवा घट होणार म्हणून गेले 6 महिने पण आपण गोल्ड वाढताना बघतोय, कारण 6 महिन्यापूर्वीच ही असं म्हटलेलं की 2024मध्ये 3 वेळा व्याजदरांमध्ये घट करण्यात येईल, कमी करण्यात येतील. आता असं दिसतंय की तसं होताना दिसत नाही आहे. म्हणजे व्याजदर कपात तर होणार नाही आणि पुढचे 3 महिने पण ते आपल्याला क्लिअर झालं की ती नाही होणार आहे. त्यामुळे एक जर गोष्ट सांगायची झाली तर कुठेतरी आपलं मार्केट वाढण्यासाठी, परत एकदा तेच सांगेन, आपलं मार्केट वाढण्यासाठी जे लागणारं इंधन होतं, जे फ्युएल होतं, ते आता आपल्याला अमेरिकेकडून मिळणं जरासं अवघड झालेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये जर व्याजदरांमध्ये कपात होते, जर कमी केले जात आहेत, तर ते ओव्हरऑल सगळ्या जगातल्या इक्विटी मार्केटसाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. आता राहिला प्रश्न भारताचं, जर डोमेस्टिक बोलायचं झालं तर एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. काल भारताचा GSTचा नंबर आला आणि हा रेकॉर्ड ब्रेकिंग आहे. 2,10,000 कोटी GST कलेक्शन. म्हणजे
GST सुरू झाल्यापासून आता ह्याला 7 वर्ष होतील. या 7 वर्षामध्ये GST कलेक्शन फर्स्ट टाइम 2 लाख करोड एका पर्टिक्युलर मंथचं क्रॉस झालेलं आहे आणि एकदम सायझेबल आहे. बाय द वे महाराष्ट्र सगळ्यात लीडिंग आहे या सगळ्यामध्ये. सो जस्ट महाराष्ट्र दिन साजरा केला आपण सगळ्यांनी म्हणूनच फक्त हा उल्लेख केला, बाकी काय नाही. बट एक डोमेस्टिक आपलं खूप स्ट्रॉंग चाललेलं आहे. आपल्याला इंटरनॅशनल मार्केट्सचा किंवा इंटरनॅशनल इकॉनॉमीजचा जो सपोर्ट पाहिजे तो कुठेतरी मिळत नाही आहे. सो आपली ही जी एकला चालो रे पद्धत चालली आपल्या अर्थव्यवस्थेची, हाच तर एक म्हणतो ना फंडामेंटल फॅक्टर आहे की आपण डोमेस्टिक फॅक्टर्सवर आपण टेक्निकल ब्रेकआउट देतोय, पण एक इंटरनॅशनल फॅक्टर्स लिक्विडिटी आपल्या मार्केटमध्ये आणण्यासाठी पुरेसे पडत नाही आहे. पण ओव्हरऑल FISचे नंबर्स पुन्हा विजिबल व्हायला लागलेले आहेत आणि ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या मार्केटसाठी आहे. कुठेतरी ह्या इलेक्शन आणि वर्डिक्टचा जो एक सेंटिमेंटल इम्पॅक्ट येईल हा कदाचित आपल्या मार्केटला थोडंसं वर ठेवण्यासाठी पुरेसा असूही शकेल. बट ओव्हरऑल सध्या मिक्स म्हणतो ना, ह्या कालच्या रिसेंट अमेरिकेकडून जे संकेत आलेले आहेत व्याजदरांबद्दलचे, त्यामुळे तर एक गोष्ट तर क्लिअर झालेली आहे की पुढचा थोडासा काळ अजून आपल्यासाठी साशंकच असणार. जेव्हा स्वतः फेडरल रिझर्व्हचे चेअरमन सांगतात की आम्हाला विजिबिलिटी नाही आणि ते जर त्यांचे स्टँड एवढे बदलू शकतात, तर आपण तर खूप साधी लोक आहोत. आपण तर म्हणतो ना, आम्ही तर हेच सगळे डेटा घेऊन हेच क्रंचिंग करून ह्याच्यातून एक व्ह्यू डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू शकतो. ऑफकोर्स डेटा बदलला तर व्ह्यू बदलणार आणि हेच व्ह्यू थोडेसे तुमच्यापर्यंत आमचा पोहोचवण्याचा हेतू हाच असतो की या ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्सेप्टबद्दलची एक पॉझिटिव्हिटी तुमच्या सगळ्यांच्या मनात निर्माण व्हावी, इन्फॉर्म्ड इन्व्हेस्टर व्हावं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे एक पैसा शेवटी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटने बनतो. लाँग टर्म तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहावं विथ दिस पॉझिटिव्हिटी. अनेक व्ह्यूज इथून पुढे पण जे डेव्हलप होतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. तोपर्यंत इन्व्हेस्टेड राहा एवढंच सांगू शकतो. ऑफकोर्स हे डिसिजन फायनान्शियल ॲडवायझर बरोबर घेऊनच करायचे असतात, पण शेवटी लाँग टर्म तर टिकून राहा हे तर सल्ला मी नक्कीच देऊ शकतो. धन्यवाद.